काल दीदी आणि भाऊजी माझ्याकडे सुट्टीला 2 दिवस आले होते. ते येतानाच आमच्यासाठी केसर पिस्ता आईस्क्रीम घेऊन आले. दुपारची वेळ होती आणि जेवायला मी साधंच केलं होतं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्लं. नंतर लगेच 4 वाजता मी चहा ठेवायला घेतला. रात्रीच्या जेवणात मटण करायचं म्हणून मी मटण सकाळी आणून शिजवून ठेवलं होतं. गोलू रडत होता आणि चहा पिल्यानंतर त्याला शांत केलं आणि मी स्वयंपाकाला लागले. इथं मसाला बारीक करायला घेतलाय मी. मसाला बारीक करताना मी खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, आलं यांची पेस्ट करून घेतली बरं का सगळी. मी सुक्का आणि पातळ मटण करणार होते, तर सुक्या मटणाची रेसिपी पूर्णपणे वेगळी आहे. ती युट्यूबला मी अपलोड करणार आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकताय. सुक्या मटणाची रेसिपी मी ज्यावेळी अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला मी लिंक नक्की देईन. आता इकडे मी रस्सा करायसाठी मसाला भाजायला घेतलाय आणि इथं मुलांना पण दूध दिले प्यायला. मला बरेच जण कमेंट करून सांगतात की तुम्ही मटणाचा रस्सा लय पातळ बनवता. आता त्यांना कसं सांगू, मी मटणाच्या रस्स्यात भाकरी कुस्करून खाल्ल्याशिवाय आम्हाला जेवल्यासारखं वाटतच नाही. ते जाऊ दे, आता इकडे आमचा रस्सा पण करून झालाय, सुकं मटण करून झालेलं आहे. आज मी तुम्हाला दीदीने केलेलं सुकं मटण कसं लागतं हे खाऊन दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये. मटण खायला मी प्लेट घेतली, रिशांकच आला मटण खायला. त्यालाच विचारलं मग कसं झालंय मटण, तर तो दीदीला सांगतोय मस्त झाले. त्याच्यानंतर माझा नंबर आला मटण खायचा, तर तुम्हाला तर मी सांगते मटण कसं झालंय नक्की. तर सुक्क मटण चांगलं झालं, तर त्यापेक्षा रस्सा चांगला झाला होता अजून. आणि पावसानं लाईट गेल्यामुळे पुढचा व्हिडिओ काय केलाच नाही. बाय बाय.